तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते अजून एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण खूप सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन पाहणार आहोत, पाठीमागच्या गळ्याची। तर त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला साहित्य दाखवते काय काय लागतं। तर सर्वप्रथम आपल्याला जरी थ्रेड, त्यासाठी लागणारे निडल्स, त्यानंतर शुगर बीट्ससाठी लागणारा तंगूस थ्रेड, शुगर बीटच्या सुया, आणि त्यानंतर हे 4 नंबरचे मणी, 3 नंबरचे मणी आणि व्हाईट कलरचे 4 नंबरचे मणी। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि यापासून आपण आणि अजून एक म्हणजे असे गोल राऊंडमध्ये हे फिटिंगचे स्टोन आहेत। तर एवढ्या साहित्यापासून आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला पटकन समजून जाईल की आपण कोणती स्टेप कशी केलेली आहे, जेणेकरून डिझाईन पटपट उरकते। तर यासाठी नेहमीप्रमाणे जसं गळ्याला तुम्ही मार्किंग करता, तुमच्या मेजरमेंटनुसार, तुमचं मेजरमेंट कसं आहे कमी जास्त, त्यानुसार तुम्ही गळ्याला मार्किंग करून घ्यायची आहे। याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता तुम्हाला जर नसेल माहिती तर। आणि त्यानंतर इथं आपण जरी थ्रेडनं 2 चेन स्टिच देऊन घेतोय, एकदम शेजारी शेजारी अशा प्रकारे मी इथं चेन स्टिच जे आहे तर ते देऊन घेतले आहेत। त्यानंतर इथं मी घेतलेला आहे तंगूस थ्रेड। तंगूस थ्रेडला अशा प्रकारे तुम्हाला इथं एक स्टिच घ्यायचा आहे आणि परत एक छोटासा स्टिच घ्यायचा आहे, म्हणजे तो पॅक बसतो, खालची गाठ वगैरे वरती येत नाही यासाठी। त्यानंतर हे शुगर बीट्स आहेत, परिसो ब्रँडचे शुगर बीट्स आहेत, ते अशा प्रकारे मी निडल्समध्ये भरून घेतले। आणि त्यानंतर इथं तुम्हाला फक्त 2-2 शुगर बीट्स टाकायचे, जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही। तर जास्त जर शुगर बीट्स टाकले तर वर्क जे आहे तर ते लूज पडतं। 2-2च टाकायचे आहेत, जेणेकरून वर्क जे आहे एकदम टाईटरित्या बसतं आणि दिसताना पण खूप छान येतं, आणि रिंगचं कापड काढल्यानंतर वर्क लूज पडत नाही। त्यासाठी शुगर बीट्स टाकताना कुठे गॅप वगैरे सोडायचा नाही आहे, एकदम चिटकून चिटकून फिनिशिंगमध्ये शुगर बीट्स टाकायचे आहे। तर इथं बघू शकता आपली गळ्याची पूर्ण शुगर बीटची जी लाईन आहे तर ती देऊन झालेली आहे। तर त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी 3 नंबरचे मणी, आणि हे 3 नंबरचे मणी आता आपण इथं पूर्ण गळ्याला जे आहे ना तर ते इथं मी टाकून घेते। तर इथं फक्त एकच मणी टाकते, तुम्ही 2-2 टाकले तरी चालतील, पण शक्यतो टाकू नका, कारण की 2-2 मणी टाकले ते वर्क लूज पडतं। त्यासाठी तुम्हाला इथं फक्त एकच मणी टाकायचं आहे, जेणेकरून वर्क जे आहे तर ते खूप फिनिशिंग येते। आणि आपलं काम जर फिनिशिंगमध्ये असेल तर कस्टमरला देखील खूप आवडतं, आणि आपण परत येणारे कस्टमर असते त्यांना फोटो दाखवला तरी पण ते छान वाटतं। वर्कचं, ब्लाऊजचं वर्क म्हणजे असं कवरिंगचं कापड काढल्यानंतर ते लूज पडत नाही यासाठी। त्यानंतर परत मी इथं घेतलेले आहेत व्हाईट कलरचे मणी, हे 4 नंबरचे मणी आहेत व्हाईट कलरचे। आणि हे व्हाईट कलरचे मणी परत आपण इथे एक जे आहे तर ती लाईन देऊन घेणार आहोत। तरी हे व्हाईट कलरचे मणी टाकताना देखील तुम्हाला एकच मणी टाकायचा आहे, खूप जास्त मणी टाकायचे नाहीत, जेणेकरून ते लूज पडतात। त्यासाठी मी प्रत्येक वेळेस सांगत असते इथे एकच मणी टाकायचं आहे, आणि पूर्ण गळ्याला तुम्हाला अशा प्रकारे लाईन देऊन घ्यायची आहे व्हाईट कलरच्या मण्यांची। तर इथं बघू शकता व्हाईट कलरचे मणी देखील आपले देऊन झालेले आहेत। त्यानंतर परत मी इथं 3 नंबरचे मणी घेतलेले आहेत, आणि त्याची परत आपण एक लाईन देऊन घेणार आहोत। जशी अगोदर दिलेली आहे तशीच मी आता इथं देखील परत एकदा 3 नंबरच्या मण्यांची लाईन देऊन घेते। आणि तुम्हाला कोणाला जरी डिझाईन बनवून हवे असतील तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मी शेवटला ह्या ब्लाऊजचा पूर्ण फायनल लुक आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे। मी अहिल्यानगरमध्ये राहते, कोणाला जर ब्लाऊज वर्क करून हवे असतील तर तुम्हाला नक्कीच भेटतील। क्लासेस बंद आहेत, क्लासेस घेत नाही आहे मी सध्या, त्यामुळं फक्त ब्लाऊज वर्क करायचं असेल तरच कॉल करा, आणि करायचंच असेल तरच करा, विनाकारण करू नका प्राईज वगैरे विचारायला किंवा उगा टाईमपासला। आणि त्यानंतर इथं बरोबर मी 1-1 इंचावरती खुणा करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला पूर्ण गळ्याला अशा प्रकारे खुणा करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथं मी घेतलेला आहे फॅब्रिक ग्लू B700, तुम्ही दुसरा जो असतो व्हाईटवाला तो घेतला तरी पण चालेल, कोणताही। त्यानंतर हे फिटिंगचे गोल आकाराचे स्टोन घेतलेले आहेत, आणि ते अशा प्रकारे आपल्याला इथं आता पूर्ण गोल राऊंड गळ्याला इथं असे स्टिच करून द्यायचे आहेत, हे चिटकून द्यायचे आहेत। आणि सुकेपर्यंत वाट पाहायची आहे, सुकेपर्यंत थांबा नवीन असाल तर, अन्यथा वर्क केलं तरी पण चालेल। आणि त्यानंतर मी इथं पूर्ण गळ्याला करून घेतलं, इथं थोडेसे राहिले ते तुम्हाला दाखवते। इथं ज्यावेळेस तुम्ही याला राऊंड करता त्यावेळेस तुम्हाला इथं फक्त एकच 2-2 शुगर बीट्स टाकायचे, जास्त टाकायचे नाही, तर अन्यथा त्याचा गोल राऊंड शेप व्यवस्थित बसत नाही। त्यासाठी तुम्हाला इथं फक्त 2-2 शुगर बीट्स जे आहेत तर ते टाकायचे आहेत, जास्त टाकायचे नाहीत। आणि पूर्ण मी जेवढं पण गळा होता ना तर त्याला सेम या प्रकारेच इथं 2-2 शुगर बीट्सनं अशी गोल राऊंड गळ्याला आउटलाईन जी आहे तर ती देऊन घेतलेली आहे।
आणि आता यानंतर परत मी आपण जे इथं व्हाईट कलरचे मणी वापरले होते तेच घेतलेले आहेत 4 नंबरचे व्हाईट कलरचे मणी. ते अशा प्रकारे एका कोणत्या पण याच्यामध्ये तुम्हाला सोडून घ्यायचे आहेत. वेल्वेटच्या कापडावर घेऊ शकता किंवा एखाद्या फायबरच्या याच्यावरती घेतले तरी पण चालेल. मी हे फायबरचं एक झाकण आहे माझ्याकडे, मी त्याच्यावरती घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा मणी, एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा मणी अशा प्रकारे मी पूर्ण भरून घेते आहे सुईमध्ये. आणि माझ्याकडे अशा 2 सुया होत्या तर मी त्या दोन्ही पण सोबत भरून घेते, म्हणजे पटपट एकदा लागल्यानंतर दोन्ही सुयांमधलं पटकन करून घ्यायचं आणि परत 2 भरायचे. अशा प्रकारे तुम्ही असं देखील करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा मणी असं टाकून घेते मी. पूर्ण राऊंड तुम्हाला असं टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला इथं ज्यावेळेस वरतून खाली जाते त्यावेळेस मणी टाकायचा नाही. ज्यावेळेस खालून वरच्या साईडला मी वर्क करते त्यावेळेसच मणी टाकायचा आहे. एकाच डायरेक्शनने मणी टाकायचे आहेत, जेणेकरून मण्यांची फिटिंग जी आहे तर ती खूप छान येते आणि फिनिशिंग देखील चांगली येते. आणि दोन्ही साईडला इथं तुम्हाला दिसत असेल मी 2-2 स्टिच घेते. खालच्या साईडला जाते त्यावेळेस पण एक स्टिच घेते, त्याच्या एकदम शेजारी लगेच दुसरा स्टिच घेते, परत वरच्या साईडला येते तिथं देखील 2 स्टिच घेते आणि त्यानंतर इथं गाठ मारून लॉक करून दिलं आहे. असंच तुम्हाला पूर्ण गोल गळ्याला राऊंडला सगळ्या करून घ्यायचं आहे. इथं मी करून घेतलं आहे आणि ह्या गळ्याचा फायनल लुक आहे. तुम्हाला कसा वाटला फायनल लुक मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि ह्या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ देखील मी शेवट दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो देखील पहा. ब्लाऊज कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. ह्या ब्लाऊजची जी प्राईज आहे तर ती मी वर्क करायची 1600 रुपये घेतली होती. स्लीव ज्याची पूर्ण हेवी होती त्यामुळं, आणि प्लस शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. तुम्हाला फक्त वर्क करून हवं असेल तरी पण ह्या किमतीमध्ये वर्क करून भेटेल आणि शिवून हवा असेल तरी देखील भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि सुंदर असा ब्लाऊज बनवून घेऊ शकता. इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला प्राईस कशी वाटली, लिमिटेड वाटली का खूप जास्त वाटली ते पण कमेंट करून नक्कीच कळवा. आणि कुणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. भेटू अजून अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.